नमस्कार, मी आकाश जाधव. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लरिकलची शेवटची शिफ्ट झाल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते म्हणजे IBPSच्या कॅलेंडरचे. सध्याला रिझन ती एक्झाम 11-12 तारखेला संपल्याच्या नंतर लगेचच्या लगेच जानेवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये IBPSचं कॅलेंडर येतं. तर IBPSचं कॅलेंडर यावेळेला वेळेवर येण्याचे चान्सेस आहेत. साधारणतः ह्या आठवड्यामध्ये कधीही IBPSचं कॅलेंडर येऊ शकतं, पण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एक मोठा चेंज असणार आहे. आधी 2 वर्षाआधी IBPSने एक चेंज केला होता की त्याच्या आधी जी IBPS क्लरिकलची एक्झाम डिसेंबरमध्ये प्री आणि जानेवारीमध्ये मेन्स व्हायची, तिला ऑगस्टमध्ये प्री आणि सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला मेन्स असा चेंज केला होता. आणि मागच्या 2 वर्षापासून तो चेंज आहे. तो चेंज एक वेलकम चेंज होता, पण त्याशिवाय यावर्षी IBPS जे ते अजून एक चेंज करू इच्छित आहे. त्या चेंजबद्दलची माहिती सध्याला आपल्याला ह्या व्हिडिओतून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चेंज आणि त्याचा आपल्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे, पुढच्या येणाऱ्या रिक्रुटमेंट काय इम्पॅक्ट होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अभ्यासामध्ये काय काय चेंज करायचं आहे, हा सगळा पार्ट आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं पाहायचा होता. सगळ्यात पहिल्यांदा IBPSचं कॅलेंडर एक आठवड्याभरात येईल. त्याच्यामध्ये जे काही चेंजेस अपेक्षित आहेत, पहिल्यांदा की तुमचं RRB PO प्री आणि क्लर्क हे ऑगस्टमध्ये यायचं. त्याच वेळेला ऑगस्टमध्येच IBPS क्लरिकलची प्री आत्ता मागच्या 2 वर्षापासून शिफ्ट केलेली आहे. IBPS क्लरिकलची प्री आणि ऑगस्टमध्ये असेल की सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला IBPS क्लरिकलची मेन्स, ह्यात काही चेंजेस दिसत नाहीत. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जी RRB POची PO आणि SOची मेन्स पहिल्यांदा आणि असिस्टंट ही PO आणि SOची मेन्स सप्टेंबरमध्ये आणि असिस्टंटची मेन्स ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला अपेक्षित आहे. पुन्हा IBPS POची प्री ऑक्टोबरमध्ये, पण सगळ्यात मोठा चेंज जो यावेळेला दिसतोय तो म्हणजे नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला IBPS SOची प्री आणि डिसेंबरच्या एंडिंगला IBPS SOची मेन्स, हा सगळ्यात मोठा बदल साधारणतः याच्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. आधी हे काय व्हायचं, डिसेंबरच्या शेवटी व्हायची SOची प्री आणि जानेवारीच्या शेवटी व्हायची SOची मेन्स. तर साधारणतः आपण जर बघितलं तर आपल्या एक्झामचा मोठा जर आपण प्री एक्झाम बघितलं तर ऑगस्टपासून स्टार्ट होऊन ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला सगळ्या प्री संपत आहेत. 3-3.5 महिन्याच्या काळामध्ये सगळ्या प्री संपत आहेत IBPSच्या कॅलेंडरच्या. तर साधारणतः SBIचं कसं असेल, कोणत्या हिशोबाने त्याचा इम्पॅक्ट पडेल, हा सगळा पार्ट सध्याला आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं पाहायचा आहे. तो पाहत असताना ज्यांचं टार्गेट बघा IBPS SO ॲग्री मार्केटिंग IT लॉ आहे, त्या विद्यार्थ्यांचं आधी खूप स्पष्ट होतं की मी त्या अशापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी IBPS POपेक्षा जास्त पाठीमागे ग्रामीण POचे लागायचे. ग्रामीण बँकांचे ते ऑगस्टमध्ये प्री आणि सप्टेंबरमध्ये मेन्स देऊन मोकळ व्हायचे. लगेच त्याच कालावधीमध्ये ते IBPS क्लर्कची प्री आणि मेन्स देऊन मोकळ होऊन जायचे. नंतर त्यांचा वेळ मिळायचा SOच्या अभ्यासाला, ॲग्रिकल्चरवाले ॲग्रीच्या अभ्यासाला लागायचे. त्याच्यानंतर बाकीसुद्धा असतील मार्केटिंगवाले मार्केटिंगच्या अभ्यासाला, IT वाले ITच्या अभ्यासाला लागून साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि मेन्स म्हटलं तर जानेवारी त्यांना 4-4 महिने मिळायचे. पण ह्या वेळेला साधारणतः तो जो वेळ आहे तो वेळ कमी झालेला आहे आणि पाठीमागे गेलेला आहे. त्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन सायमल्टेनियस बेसिसवर करावं लागेल. त्यातल्या त्यात मेन्स जर म्हणलं तर ती 1 महिना पाठीमागे आलेली आहे. तर त्यामुळं थोडंसं प्रिपरेशन करत असताना कमी वेळेमध्ये पुन्हा एकदा जास्त एक्झाम्स, हे जे संकट त्यावेळेला विद्यार्थ्यांवर आहे ते ह्या वेळेला सुद्धा थोडंसं वाढणार आहे त्या गोष्टीचं. दुसरं म्हणजे ह्याच्यात होतं कसं, तर IBPS SOच्या प्रीचा निकाल ह्या वर्षीचा एक पुढच्या 3-4 दिवसामध्ये लागून जाईल. आता निकाल लागल्याच्या नंतर ज्यांचा निकाल आला नाही ते लगेच गावाकडे पडतात. त्यांचा खूप मोठा अनुभव IBPS SO 1 पासून 14वी एक्झाम आहे, मागच्या 14 वर्षातला पोरांचा अनुभव आहे की एकदा का SO प्रीचा निकाल लागला मुलं गावाकडे पडतात. का तर मला टेन्शन आलं होतं. ते झालं की गावाकडून इकडे येत असताना कधी यायचं तर जून जुलैमध्ये पाहतात, पेरण्या करून पाहतात. जून जुलैमध्ये आलं की नंतर मग SOच्या अभ्यासाला लागायचं थतून मारतो. आता सध्याला ते चालणार नाही. आता समजा IBPS SO प्री तुमची 100% निघालीच पाहिजे, पण काही कारणानं प्री अडकली तर पुढच्या अभ्यासाला लगेच लागा, कारण की आता सध्याला तुम्हाला जनरल बँकिंगचा स्पेस आहे तो स्पेस वापरा आणि जो SOच्या मेनसाठीचा स्पेस कमी झालेला आहे त्याची भरपाई आता ह्या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. तर ती एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं पाहिजे सोबत. तर त्यामुळं तुमचं जनरल बँकिंगवरचं डिपेंडन्स आणि FO आता सध्याला समजा तुम्ही कुठेही SOची मुलं प्रीमध्ये अडकले किंवा मेन्समध्ये अडकले किंवा इंटरव्ह्यूमध्ये अडकले, कुठे अडकले, ज्या स्टेजला तुम्ही अडकले तिथून पुढे तुम्ही जनरल बँकिंगची प्रिपरेशन पुढच्या साधारणतः उन्हाळ्यामध्ये जे ते केली पाहिजे. सर, शेड्यूल ऑफ SBI PO SBI क्लर्क नोटिफिकेशन याच्याबद्दल काय म्हणणं आहे, तर त्याच्याबद्दल अजून आयडिया नाही. पण जर का ते शेड्यूल ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आलं तर एक लक्षात घ्या, डिसेंबर जानेवारीपासून आपल्या हातामध्ये मोठ्या एक्झाम राहणार नाहीत पुढे. पण चान्सेस काय आहेत
की जे 2023चं SBI PO SBI क्लर्कचं शेड्यूल होतं POचं ते हळूच शिफ्ट झालं 2023 पासून 2023च्या शेवटी स्टार्ट झालं आणि 24मध्ये सध्या त्यांचे एक्झाम्स होत आहेत. तर त्यामुळं पुढच्या वर्षी असंच वाटतं किंवा असं मी होप ठेवतो की SBIची जी काही शेड्यूल असेल ते SBI शेड्यूल नंतर येईल. पण जर का याच्यामध्ये आलं तर खूप जास्त खिचडी होणार आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्या आधीच तयार पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तर SBI POचं आणि फॉर ॲग्रिकल्चर हू ग्रॅज्युएटेड लक्षात घ्या ज्यांचं ग्रॅज्युएशन 2023ला किंवा आधी झालेलं आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला तुम्हाला SO शिवाय बाकी एक्झाममध्ये पण खूप जास्त संधी आहे. तर त्यामुळं तुम्ही लोकांनी ह्या SOचा निकाल लागल्याच्या नंतर SOचा प्रीचा निकाल लागला बिंदास मेन्सचा अभ्यास करा, मेन्सचा निकाल लागला इंटरव्ह्यूचा अभ्यास करा, इंटरव्ह्यूचा निकाल लागला इंटरव्ह्यूचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जॉईन करून टाका. पण मधल्या टप्प्यात तिथं तुम्ही समजा कुठेही अडकलात तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या काही वर्षापासून आपले प्रशांत ढोले सर जे आहेत हे खूप एक्सटेन्सिव्हली काम करतायत. AFO तर आहेच, AFO तर करताच आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की AFOच्या शिवाय अजूनसुद्धा एक्झामचे आपले निकाल आले पाहिजेत. हा निकाल आहे आमचा ग्रामीण बँकेच्या स्केल 2चा. भारतामध्ये 130 जागा होत्या, 30+ म्हणजे 31 निकाल आलेले आहेत. पाठीमागे तुम्हाला बोर्डवर अंदाजे 21 फोटो दिसत आहेत. वर्क एक्सपिरियन्स बाकी काही इश्यूजमुळे काही विद्यार्थी फोटोला नाही मिळाले, आम्ही त्यांना काही रोखलं नाही. पण जर का 130 पैकी 30 जवळपास तुम्ही पाहिलं तर एक 24-25% निकाल जर ह्या पद्धतीने येऊ शकतो तर त्याच्यामध्ये बरं त्याच्याशिवाय पण अजून कोणकोणत्या एक्झामला पोटेन्शियल आहे, किती एक्झाम्स आहेत बघा. ह्याच्यामध्ये नाबार्ड डी आहे, नाबार्ड DAचा निकाल आहे. त्याच्याशिवाय FCIचा तर मोठा निकाल आहे. FCIचा अजूनही वेटिंगमध्ये एक निघत चाललंय कुणी कुणी. त्याच्याशिवाय CWCचा निकाल काही वेळेला लागेल, काही दिवसामध्ये लागेल. ह्यात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरचा निकाल आहे. ह्याच्यामध्ये अजून NSDCचा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे 2 मुलं पास झालेत त्यांचा निकाल आहे. तर ह्या सगळ्या एक्झामला ॲग्रिकल्चरच्या मुलांनी टार्गेट करायचं आहे. IBPS AFO सहित फक्त AFO म्हणून पाठीमागे लागू नका. AFO येस प्रीमियम एक्झाम आहे, सगळ्यात मोठी एक्झाम आहे, त्याची तयारी होईलच. पण त्या तयारीच्या सोबत ह्या इतर एक्झामवर पण तुम्हाला फोकस करायचा आहे, कारण की त्यातून सुद्धा निकाल येत आहेत आणि आधी यायचे. पण आता जर का त्याच्यावर जास्त फोकस केलं तर हा पाठीमागचा निकाल तुम्हाला त्यातून दिसून जाईल. अंदाजे भारतातल्या अंदाजे नाही, भारताच्या 130 जागांपैकी 31 रिझल्ट जे आहेत ते संकल्पचे आहेत. तर त्यामुळं ॲग्रिकल्चर मुलांनी ज्यांचा समजा ह्या शेड्यूलमध्ये किंवा ह्या सध्याच्या एक्झामच्या शेड्यूलमध्ये समजा एक्झाम अलीकडे आली, नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला प्री आणि डिसेंबरच्या एंडिंगला मेन्स आली, तर आपल्याला काय काय करावं लागेल हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. बिलकुल त्या पद्धतीने तयार लागा. काही इश्यूज असतील तुम्हाला प्रशांत ढोले सर आहेत ते तुम्हाला ह्या बाबतीत नेहमी मदत करायला असतात. परमनंट फुल टाईम ते काही 11वी-12वी शिकत नाहीत, ते काही बाकी कोणत्या एक्झाममध्ये ते फुल टाईम फक्त आणि फक्त बँकिंगच्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टींच्या माध्यमातून गाईड करतात. तर त्यामुळं ह्या IBPS तुमची AFO असेल, स्केल 2ची एक्झाम असेल, RCF असेल, NSDC असेल, FCI असेल, CWC असेल, क्रबको असेल, कोणती एक्झाम असेल ते फुल टाईम त्या गोष्टीसाठी डिवोटेड आहेत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी साधारणतः त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ पुढच्या येणाऱ्या काळामध्ये घ्यायचा आहे. धन्यवाद.